आज आमच्याकडे स्पेशल वांग्याची भाजी तयार होत होती आणि रेसिपीची पद्धतसुद्धा एकदम वेगळी होती। ते इकडे मम्मीने वांगी व्यवस्थित कापून घेतलेले आणि मसालासुद्धा रेडी होतो। कांदो आणि खोबरा व्यवस्थित फ्राय करून त्याच्यात सगळे मसाले टाकलेले होते आणि मी सुद्धा इकडे शेंगदाणे भाजून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित शेंगदाण्याचं कूटसुद्धा केलं आहे। त्याच्यानंतर वाटण आणि शेंगदाण्याचं कूट एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि एक एक करून आपल्या वांग्यांमध्ये त्यांका भरून घेतलं आहे आणि सगळ्या वांग्यांमध्ये व्यवस्थित मसालो भरल्याच्या नंतर आता त्यांका फ्राय करूचा होता, म्हणजे शिजवून घ्यायचा होता। तर एका टोपात ना कांदो टाकले, तेल टाकले, व्यवस्थित फ्राय केलं आणि एक एक करून वांगी घातलं। तर एक प्रॉब्लेम असं झालो की आमचं टोप लहान झालं आणि वांगी जास्त झाली, पण त्याच्यातच ॲडजस्टमेंट करत सगळा उरलेला वाटणसुद्धा टाकलं आहे। नंतर शिजण्या एवढा पाणी टाकलं आहे, लास्टला थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित शिजवून घेतलं आहे आणि अगदी मस्तपैकी आपली इकडे वांगी शिजलेली होती, म्हणजे भाजी रेडी होती। सो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।